distillation assembly. Your round bottom flask, and this is condenser. This is from here we insert water. This is the water inlet. This is water outlet, as well as here receiver. This is the whole assembly for simple distillation. Simple distillation ची assembly आहे. तर distillation काय असतं? It is a separation process or separation method. Distillation is a separation method or separation process in which we separate the two liquids. Okay, two or more liquids. डिस्टिलेशनच्या मदतीने आपण लिक्विड्स जे आहे ते सेपरेट आउट करू शकतो. याचं उदाहरण म्हणून मी इथे तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की इफ वी कन्सिडर अल्कोहोल अँड वॉटर, ॲज वी नो अल्कोहोल अँड वॉटर मिसिबल इन ईच अदर. अल्कोहोल आणि वॉटर काय आहे? एकमेकांमध्ये मिसिबल आहे. दारू माहिती तुम्हाला, दारू म्हणजे पाणी टाकून घेतो. तर दारू जी असते, अल्कोहोल जे असते ते वॉटरमध्ये मिसिबल आहे. ओके, समजा आपण हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे याच्यामध्ये मिक्सचर टाकलं, कशाचं? वॉटर आणि अल्कोहोलचं. आणि जर त्याला हे केलं, ॲज वी नो द बॉइलिंग पॉईंट फॉर अल्कोहोल इज 60 डिग्री सेल्सिअस अँड द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. ओके, जर आपण याला 60 डिग्रीवर हीट केलं या मिक्सचरला, तर या मिक्सचरमध्ये काय काय आहे? वॉटर आहे आणि अल्कोहोल आहे. तर आपल्याला माहिती आहे 60 डिग्री सेल्सिअस इज अ बॉइलिंग पॉईंट फॉर अल्कोहोल. तर याच्यामधून काय होईल? अल्कोहोल स्टार्टेड टू इव्हॅपोरेशन. वेपर्स तयार होतील. त्याचे वेपर्स तयार झाल्यानंतर ते इथे कंडेन्सरमध्ये येतील आणि कंडेन्सरमध्ये आल्यानंतर कंडेन्सरचा जो वातावरण आहे ते कोल्ड. तो कोल्ड का आहे? कारण त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली वॉटर सर्क्युलेशन सुरू ठेवलेलं आहे. तर तो जो वॉटर त्याच्यामध्ये सर्क्युलेट होतोय त्याच्यामुळे याचं जो वातावरण आहे कंडेन्सरचा तो काय होतो? थंड होतो. आणि थंड झाल्यामुळे हे वाफा अल्कोहोलचे तयार झालेले आहे परत कन्वर्टेड इनटू लिक्विड, दॅट इज अल्कोहोल. ओके, परत त्याचा कन्वर्जन अल्कोहोलमध्ये होऊन जातो आणि आपण त्याला रिसिव्हरमधून कलेक्ट करून घेतो. दॅट इज द मेकॅनिझम वर्किंग ऑफ सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस. याच्यावरून आपल्याला डेफिनेशन पण समजते डिस्टिलेशनची. Distillation is a process of separation of constituents of mixture by vaporization and further recovering the liquid at other place by condensation. काय याची डेफिनेशन? Distillation is a process of separation of constituents of mixture. Separation of constituents of mixture. हे जे दोन कॉन्स्टिट्युएंट्स आहेत या मिक्सचर मध्ये त्यांना सेपरेशन करण्याची ही एक मेथड आहे. ओके, पुढची डेफिनेशन काय आहे की बाय वेपरायझेशन अँड फर्दर रिकवरिंग द लिक्विड ॲट अदर प्लेस बाय कंडेन्सेशन. बाय वेपरायझेशन. ओके, बाय वेपरायझेशन मीन्स इथून आपण हीट प्रोव्हाइड करतो. तर हीट प्रोव्हाइड केल्यानंतर काय होईल? याचा मतलब जो अल्कोहोल मिक्सचर मधला it will get evaporated or vaporized. Vaporized झाल्यानंतर and we recover it at other place by condensation. Okay, that is the all about the definition of distillation process. आलं लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला मी हे पण दाखवलं होतं कंडेन्सेट किंवा डिस्टिलेट कशाला म्हणतो आपण, की जो लिक्विड कंडेन्सेशन केल्यानंतर आपल्याला भेटतो त्या लिक्विडला आपण म्हणतो डिस्टिलेट किंवा कंडेन्सेट. ओके, त्याच्यानंतर आपण जो आहे पुढचा पार्ट बघू. ॲप्लिकेशन झालं होतं. ॲप्लिकेशन आपण वरती तुम्हाला दाखवलं होतं. ॲप्लिकेशन काय आहे? फॉर द प्रिपरेशन ऑफ डिस्टिल्ड वॉटर
separation of volatile oils from vegetable drugs, crude drugs जे असतात त्याच्यामधून volatile oils सेपरेट करण्यासाठी तुम्हाला उदाहरण दिलं होतं प्रत्येकी की क्लोव ऑइल आपण काढतो क्लोव मधून किंवा युकॅलिप्टस ऑइल, नीलगिरी, युकॅलिप्टस ऑइल इत्यादी त्याचे काय आहे applications आहे. Now we will see the classification of distillation. Distillation चे क्लासिफिकेशन करू आपण. किती प्रकारचे डिस्टिलेशन असतात. तर सर्वात पहिले आहे सिंपल डिस्टिलेशन, त्याच्यानंतर आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, अगेन डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर, distillation under reduced pressure, another one is steam distillation. Okay, दिसतोय सर्वांना. And the last one is molecular distillation. Molecular distillation. This is the classification or types of distillation. The first one is simple distillation. This is the simple distillation. This figure is for simple distillation. एकदम simple distillation की process. Okay. The another one is fractional distillation. Fractional distillation मध्ये काय असतात? इथे fractions असतात. जेव्हा मी ते शिकवणार आहे तेव्हा तुम्हाला मी त्याची पूर्ण कन्स्ट्रक्शन वर्किंग सर्व दाखवणार आहे. फ्रॅक्शन्स मध्ये ते लिक्विड अडकतात आणि तिथून आपण त्याचे वेपर्स कलेक्ट करू शकतो. द अनदर वन इज डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर. म्हणजे आपण काय करतो की डिस्टिलेशन करतो व्हॅक्यूम लावून. व्हॅक्यूम लावल्याने काय होतं की जे प्रेशर असतो तो कमी होणार. आता आपल्याला माहिती आहे की एखादा लिक्विड आहे, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल, ॲज वी कंपेअर अल्कोहोल विथ वॉटर, तर काय आहे अल्कोहोलचा वेपर प्रेशर जास्त आहे. वेपर प्रेशर अल्कोहोलचा जास्त आहे ॲज कंपेअर टू वॉटर. आणि अल्कोहोलचा वेपर प्रेशर जास्त असल्यामुळे तो लवकर बॉईल होतो, लवकर इव्हॅपोरेट होतो. ओके. बट वॉटरचं काय आहे वेपर प्रेशर कमी आहे. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज समथिंग लो, म्हणून त्याला बॉईल होण्यासाठी जास्त वेळ लागतो. तर आपण काय करतो मग जे असे लिक्विड असतात ज्यांच्या बॉइलिंग पॉईंट खूप जास्त आहे तर त्यांना आपण काय करतो प्रेशर जनरेटिंग लावून देतो, म्हणजे व्हॅक्यूम लावून देतो. आला लक्षात? व्हॅक्यूम लावल्याने काय होतं सक्शनमुळे प्रेशर जो असतो लिक्विडचा वेपर प्रेशर जो असतो तो वाढून जातो आणि तो लिक्विडचा वेपर प्रेशर वाढून जातो. म्हणजे काय होतं मग त्याला बॉईल होण्यासाठी जास्त टेम्परेचर किंवा वेळ लागत नाही. त्याच्यामुळे आपल्या एनर्जीची आणि वेळेची बचत होते. दॅट इज द मेकॅनिझम बिहाइंड डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर. अगेन द स्टीम डिस्टिलेशन. आता इथे आपण काय यूज केलेलं आहे हीट. हीट बर्नर मधून आग निघते आणि तो आपला काय आहे हिटिंगचा सोर्स आहे आणि त्या हीटमुळे काय होतं मग पुढे वेपरायझेशन होतं. बट इन स्टीम डिस्टिलेशन काय होईल की आपण स्टीम यूज करतो आणि ती जी स्टीम असते स्टीममुळे काय होतं जो लिक्विड आहे मिक्सचर आहे तो हीट होतो आणि हीट झाल्यामुळे काय होईल इट विल स्टार्ट वेपरायझेशन. सो दॅट इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन. मॉलिक्युलरचा नंतर सांगेन तुम्हाला मी, थोडा डिफिकल्ट देतो. तर दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन of distillation. Okay, simple distillation, write down this: simple distillation, fractional distillation, distillation under reduced pressure, again steam distillation and molecular distillation. आला लक्षात आहे? क्लास एंड क्लास मीन्स व्हॉट की ज्याला दोन लेग असतात, त्याला दोन लेग आहेत म्हणून इट इज कॉल्ड ॲज क्लासन फ्लास्क. दिस इज द क्लासन फ्लास्क. इन सिंपल डिस्टिलेशन आपण काय बघितलं होतं राऊंड बॉटम फ्लास्क होता.
एकाच लेगचा होता, हा 2 लेगचा आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, क्लायसन फ्लास्क. CLAISEN, क्लायसन फ्लास्क. ज्याचा फोटो ग्रुप घेतो मी, ग्रुपवर टाकून देईल तुम्हाला. ग्रुपवर फोटो टाकून दिलेला आहे, तुम्ही ते नंतर बघू शकता. आता इथे जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग समजून घ्या काय आहे, कसं आहे. ओके, कन्स्ट्रक्शन वर्किंग समजून घ्या. This flask is known as Claisen flask. Why it is called as Claisen flask? कारण याचे 2 लेग आहे म्हणून याला Claisen flask असे म्हणतात. याला हीट देण्यासाठी आपण काय यूज केलेला आहे, वॉटर बाथ यूज केलेला आहे. माहिती ना वॉटर बाथ आपल्या लॅबोरेटरी मध्ये आहे वॉटर बाथ. ओके, and here condenser is there as usual. कंडेन्सरचा वर्किंग आपल्याला माहिती आहे. इथून वॉटर इन होतो आणि इथून वॉटर आउट होतो. अगेन सिंपल डिस्टिलेशन आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडेसेच फरक दिसणार आहे. पहिला फरक तुम्हाला इथे दिसणार आहे की क्लायसन फ्लास्क आपण यूज केलेला आहे इन्स्टेड ऑफ राउंड बॉटम फ्लास्क. इन सिंपल डिस्टिलेशन वी यूज द राउंड बॉटम फ्लास्क, बट इन डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर वी यूज क्लायसन फ्लास्क. आता मग काय होईल, आपण हीट दिल्यानंतर ते वेपर्स तयार होतील. त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी, त्याच्यानंतर वेपर्स तयार झाल्यानंतर ॲज युजुअल कंडेन्सर मध्ये येतील आणि कंडेन्सर मध्ये आल्यानंतर इट इज फर्दर कन्वर्टेड इनटू लिक्विड. नाउ द डिफरन्स बिटवीन द सिंपल डिस्टिलेशन अँड द डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर इज दॅट की याच्यामध्ये काय होतो, व्हॅक्यूम लावलेला आहे आपण. व्हॅक्यूम काय करतो, ओढण्याचं काम करतो. ओके, व्हॅक्यूम लावल्यामुळे काय होईल की इकडचा जो वेपर प्रेशर आहे, कोणता प्रेशर, वेपर प्रेशर, हा जो लिक्विड आहे याचा जो वेपर प्रेशर आहे तो काय होईल, वाढेल, इन्क्रीज. ओके, हा जो लिक्विड आहे याच्यामध्ये जो मिक्सचर ऑफ लिक्विड आहे याचा वेपर प्रेशर वाढेल. का वाढेल, कारण आपण इथून काय लावलेलं आहे, व्हॅक्यूम लावलेला आहे. व्हॅक्यूम काय करतो, ओढण्याचं काम करतो. म्हणून इकडचा जो प्रेशर आहे तो वाढेल. आणि आपल्याला माहिती आहे, तुम्हाला मी इव्हॅपोरेशन चॅप्टर मध्ये शिकवलं होतं बघा, की अशा तुम्हाला 3 लिक्विड दाखवले होते मी, ए बी सी आणि ते असं तुम्हाला एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर शिकवलं होतं तुम्हाला मी. जर समजा ए लिक्विड जो आहे तो समजा तुमचा आहे पेट्रोल, बी लिक्विड जो आहे तो आहे अल्कोहोल आणि सी लिक्विड काय आहे, वॉटर. ओके, आता पेट्रोल जो आहे तो एकदम लवकर इव्हॅपोरेट होतो, बरोबर. का इव्हॅपोरेट होतो, कारण त्याचा वेपर प्रेशर जो असतो तो जास्त असतो. तर त्याला, आणि व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सर्वात आधी बॉइलिंग पॉइंट काय असतो ते आपल्याला समजायला पाहिजे. Boiling point means what? When the vapor pressure of that liquid is equal to the vapor pressure of atmosphere. Atmospheric pressure.
the vapor pressure of liquid is equalized to atmospheric pressure then boiling started. ओके, तर हा तुमचा atmospheric pressure आहे, हा तो जो लिक्विड आहे पेट्रोल आहे त्याचा वेपर प्रेशर आहे. तर याला इथपर्यंत जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. ओके, लवकर तो बॉईल होईल, इव्हॅपोरेट होईल. जर आपण अल्कोहोल घेतलं तर त्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी थोडा वेळ लागेल. म्हणून याचा बॉइलिंग पॉइंट किती असतो अल्कोहोलचा 60 ते 70 डिग्री असतो आणि तुमचा नॉर्मल पेट्रोलचा 30 ते 40 डिग्री असतो. आणि इन केस ऑफ वॉटर तर तो इथून इथपर्यंत जाईल. म्हणून वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय असतो 100 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ काय आहे की जो लिक्विड आहे त्याचा वेपर प्रेशर जेवढा जास्त राहील तेवढा लवकर तो काय होईल बॉईल होईल. ओके, आणि वेपर प्रेशर जर कमी असेल तर त्याला तेवढा जास्त टाइम बॉईल होण्यासाठी लागणार आहे. ओके, आता जो वॉटर आहे वॉटरचा जो वेपर प्रेशर आहे ऍज कम्पेअर्ड टू हे दोघे लिक्विड जे आहे पेट्रोल आणि अल्कोहोल त्या दोघांपेक्षा वॉटरचा जो वेपर प्रेशर आहे तो काय आहे कमी. ओके, म्हणून त्याला बॉईल होण्यासाठी जास्त वेळ लागतो. ऍज कम्पेअर्ड टू पेट्रोल वॉटरला खूप जास्त वेळ लागणार आहे इव्हॅपोरेट होण्यासाठी. बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. पेट्रोलचा कसं आहे त्याचं वेपर प्रेशर खूप जास्त आहे म्हणून त्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशरशी इक्वलाइज करण्यासाठी जास्त टेम्परेचर लागत नाही, तो लवकर इव्हॅपोरेट होऊन जातो. तर इथे आपण काय करतोय आता एक कन्सेप्ट समजली तुम्हाला की वेपर प्रेशर जास्त तर बॉइलिंग लवकर होईल. तर इथे काय केलेलं आहे आपण व्हॅक्यूम लावलेलं आहे. व्हॅक्यूम लावल्यामुळे साहजिकच प्रेशर मध्ये डिफरन्स येईल. ओके, प्रेशर मध्ये डिफरन्स आल्यानंतर काय होईल इकडचा जो लिक्विड आहे जो मिक्सचर ऑफ लिक्विड आहे तर त्यांचा मध्ये सुद्धा काय होईल वेपर प्रेशर वाढून जाईल. ओके, वेपर प्रेशर वाढल्यामुळे मग काय होईल की ते लवकर बॉईल होईल. समजतंय ना काय आहे डेफिनेशन बॉइलिंग पॉइंटची की व्हेन द बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन लिहून देतो. बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय व्हेन द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वलाइज टू द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो असतो तो वेगवेगळ्या जागेचा वेगवेगळा असतो, लक्षात ठेवा. वेगवेगळ्या जागेचा वेगवेगळा ऍटमॉस्फेरिक असतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतो. तर इकडचा वेगळा असेल, तुमच्या गावात वेगळा असेल, तुम्ही माउंटेन्स वर जाणार तर माउंटेन्सचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा वेगळा असेल, लक्षात ठेवायचं. तर इथे काय आहे आपण व्हॅक्यूम लावलेला आहे, व्हॅक्यूम सक्शन करण्याचं काम करतो व्हॅक्यूम. ओके, तर काय होईल इकडचा जो वेपर प्रेशर आहे त्याच्यामध्ये डिफरन्स येऊन जाईल इन द सेन्स की तो वाढून जाईल जो लिक्विड आहे याच्यामध्ये. आणि तो वाढल्यामुळे काय होईल जेव्हा आपण त्याला हीट देणार तर काय होईल हीट दिल्यानंतर तो लवकर इव्हॅपोरेट होईल, लवकर बॉईल होईल. आणि लवकर बॉईल झाला की मग लवकर कंडेन्स होईल आणि आपल्याला प्रोडक्ट लवकर भेटेल. ओके, कोणाला काय डिफिकल्टी याच्यामध्ये असा पॉइंट एखादा जो समजला नाही? एनी क्वेश्चन्स? हा जो आहे इजी असेंबली आहे याचा जो मेकॅनिझम आहे तो सेम एस जो मागचा आता आपण बघितलं त्याचा सारखाच आहे, सेम आहे. फक्त डिफरन्स एवढाच आहे की इजी मेथड आहे ही इंडस्ट्रियल स्केलवर यूज केली जाते. जे आम्ही जी मी तुम्हाला त्याच्यापूर्वी जी दाखवली होती तर ते आपण लॅबोरेटरी स्केलवर सुद्धा वापरू शकतो. ही जी मेथड आहे ती इंडस्ट्रियल स्केलवर वापरली जाते. खूप मोठा मशीन असतो बट इथे काय असते स्टीम असते. स्टीम पास करतो आपण आणि स्टीम काय असते गरम असते, माहिती आपल्याला वेगळं वाफ असतात. तर ते वाफेमुळे काय होतो स्टीलचा चेंबर गरम होतो आणि गरम झाल्यानंतर मग काय होईल याच्यामधून वेपरायझेशन प्रोसेस स्टार्टेड. वेपरायझेशन झाल्यानंतर जे वेपर्स असतील तिथून पास होऊन मग दोन चेंबर्स असतात, रिसिव्हर असतात. एकामध्ये कंडेन्सेट जमा होतो आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा जे स्टील कंडेन्सेट असतात ते जमा होतात, पण इकडचे जे असतात ते परत स्टील मध्ये जातात
आणि इकडचे जे कंडेन्सेट आपण वेगळं करू शकतो. ओके, इकडे एक दोन रिसिव्हर असतात. एका मधला जो आहे आपण म्हणजे तो झालेला असतो कंडेन्सेट तो बाहेर काढतो आणि दुसरा जो आहे तो परत त्याच्यामध्ये आपण पाठवू शकतो. ओके, दॅट इज द मेकॅनिझम अँड वर्किंग. सिंपल डायग्राम आहे, सोपा आहे, समजण्यासारखं आहे. काय असतं, एक मोठा स्टील जॅकेट असतो, स्टीलचा असतो, त्याला आपण हिटिंग मीडिया काय असते, स्टीम असते. ओके, स्टीम म्हणजे गरम वाफा, पाण्याचे गरम वाफा असतात. तर गरम वाफेमुळे काय होतं, मग स्टीलचा चेंबर गरम होतो आणि गरम झाल्यानंतर काय होईल, मग त्याच्यामध्ये जो फीड आहे तो इव्हॅपोरेशन स्टार्ट होईल, त्याचा वेपरायझेशन स्टार्ट होईल. वेपरायझेशन स्टार्ट झाल्यानंतर ते इकडून असं जाईल आणि कंडेन्सेट होईल. कंडेन्सेट झाल्यानंतर दोन रिसिव्हर असतात. ओके, दॅट इज द वर्किंग मेकॅनिझम. त्याच्यानंतरचा जो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे, वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.